पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, तेवढं सुरेखाचं क्षेत्ररक्षण आहे कव्हरच्या दिशेला, परंतु पंचांचा निर्णय बघायचा आहे. आणि पंचांनी नो घोषित सुद्धा केलेला आहे. तेवढेच आमचे तीक्ष्ण असे पंच जितेश दवणे, तर एका बाजूला आपण पाहत आहोत बाबू सर. नो चेंडू घोषित केलाय, नो चेंडू घोषित केलाय. तर एक चेंडू आणि 3 धावा झालेले आहेत. 2 चेंडू 3 धावा झालेले आहेत. माफ करा, 1 चेंडू आणि 2 धावा. तर दुसरा चेंडूचा मारा करताना करण समर्थून करते तो ऋग्वेद. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव जितेश दवणे यांचं हात वरती. एक चेंडू 3 धावा. तर दुसरा चेंडू करण यांचा पुन्हा एकदा, आणि आता मात्र सूर्यकाचं यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळते शुभम यांच्याकडून. अप्रतिम असं झेल, तेवढं सूर्यकाचा चेंडू करण यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतोय 2 अतिरिक्त धावांनंतर. 2 चेंडू 3 धावा आणि 1 गडी बाद. चला तर ऋग्वेद यांची जागा घेण्यासाठी आलेले सूरज उपाध्याय उर्फ हत्ती. हा देखील फलंदाज आलेला आहे. हा देखील चांगला फलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे. मंगलमूर्ती वडाळ संघाकडून प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज मात्र व्ही यंग पॅकर्स संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला तर पहिल्या षटकातला तिसरा चेंडू. एका बाजूला सूरज तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल करण. तेवढे सूर्यकाचा टॅप केल्या पंच दिशेला, तेवढे सूर्यकाचं क्षेत्ररक्षण, परंतु धावचीची संधी आणि अबी बॅक टू डग आउट. गुड फिल्डिंग तिकडे सॅम्युअल होते. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिकडे पॉइंटच्या दिशेला आपण पाहत आहोत सॅम्युअल यांचं. 2 चेंडू मात्र पहिला चेंडू देखील तसंच त्याच पद्धतीचा अडवला होता आणि आता देखील त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण, परंतु या क्षेत्ररक्षणावर त्याला मात्र धावचीत भेटलेला आहे. तर अभि यांची जागा घेण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज साहिल. 3 चेंडू 3 धावा आणि 2 गडी बाद. चौथा चेंडू घेऊन येतोय तो करण. पहिल्या षटकातला समोर फलंदाज आहे तो सूरज उपाध्याय. थोडा आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पायाला चेंडू आदळलाय. डॉट चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी पाहतो आपण करण सोडा यांच्या माध्यमातून. चार चेंडू पूर्ण होऊन 3 अशी धावसंख्या आणि 2 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक आहे. तेवढंच आता मात्र पुन्हा एकदा पंचांचे हात वरती आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 4 चेंडू पूर्ण होऊन 4 अशी धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ मात्र 2 खेळाडू बाहेर आहेत. एक कव्हरच्या दिशेला आणि एक मिड विकेटच्या दिशेला आहे. पाचवा चेंडू पहिल्या षटकातला.
पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वेल लेफ्ट आणि वाईट घोषित केल्या पंच जितेश धावणे यांनी. 5 धावा झालेल्या आहेत आता मात्र 4 चेंडू पूर्ण होऊन. पाचवा चेंडू, अजूनही पाचवा चेंडू टाकण्यात यश येत नाहीये करण यांना. सलग 2 अतिरिक्त धावा टाकलेल्या आहेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि त्या अतिरिक्त धावांवर +1 22. 7 धावा झालेल्या आहेत. त्याला तर 4 चेंडू पूर्ण होणार, 7 अशी धावसंख्या. अजूनही अतिरिक्त धाव टाकण्यात अजूनही निर्धाव चेंडू टाकण्यात अजूनही यश येत नाहीये. परंतु 5वा चेंडू टाकण्यामागे जवळजवळ 3 अतिरिक्त धावा करण यांच्या 4 अतिरिक्त धावा आपण पाहिले आहेत. तर 5वा चेंडू घेऊन करण समर्थन करता येतं. सूरज पुन्हा एकदा, आता मात्र सूर्यकाचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. तिथे यष्टीरक्षक चेंज केलंय, शुभमच्या जागेवर अजित पाहायला मिळाले आणि खरोखर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आता मात्र यश गवसलाय तो करण याला. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा धाव, अप्रतिम असा चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू. पहिलं षटक अखेरीस धावसंख्या झाली ती 7, 2 गडी बाद. त्यामध्ये 6 धावा अवंतर आहेत आणि फक्त एक धाव फक्त बॅटनी गेलेली आहे. तर मित्रांनो, आपण आज सकाळपासून कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन दिग्गज असे माहीमचे कॉमेंटेटर, एका बाजूला आपण भूषण राऊत सरांना पाहिलंय, तर दुसऱ्या बाजूला आपण प्रशांत विंदे सरांचा आवाज ऐकलाय. तर खरोखर त्यांचं श्री गणेश मंडळातर्फे आपण आभारी आहोत की अशाच प्रकारे आपल्या माहीमचं नाव पुढे घेऊन जात जावा सर. आणि इतर खेळाडू देखील असतील आपल्या माहीममधील, त्यांना देखील पुढे नेण्याचे आपण काम करावं. तर आपण पाहू शकाल डेव्हिल 11 मुकेश रॉयल संघाकडून आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो पार्थ. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 7, 2 गडी बाद. पहिला चेंडू पार्थ यांचा सुरेख चेंडू, अंबरनाथ पद्धतीच्या स्टाईल मध्ये गोलंदाजी करतोय पार्थ. तिकडे अभि होते क्षेत्ररक्षक, सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते, परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीत. ते एका धावावर समाधान. धावसंख्या झाली ती 8. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आहेत ते सूरज उपाध्याय. समोर गोलंदाजी मार्कवर आहेत ते पार्थ. पुन्हा एकदा सूर्यकाचा
फटका होता आणि धावचीची संधी आहे आणि मात्र हुकलेली आहे. तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती पार त्यांना, परंतु ती निसटली पार त्यांनी. परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीयेत शुभम आणि पार्थ. एका धावावर समाधान. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 9. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते साहिल. पुन्हा एकदा सुरेख असा फटका, तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण, परंतु गचाड अशी फेकी तिकडे पाहायला मिळते अभि यांच्याकडून. एक एक धावांनी आपली धावसंख्येत भर करतायत सूरज आणि साहिल. 10 अशी धावसंख्या. स्ट्राईक रोटेट करतायत. किती आणि पुन्हा एकदा तिथे पाहायचं आहे पंच. अतिरिक्त धाव आहेत आणि त्या 22 घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. एक एक धावानी स्कोअर पुढे चालू ठेवतायत. 12 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु पाहायचंय पंच काय निर्णय देत आहेत. रिव्ह्यू घेतलाय. थर्ड थर्ड पंचांना थोडासा व्यस्त केलाय. सॉफ्ट सिग्नल आउट असणार आहे. बॉक्स आउट आहे फिल्डर. बॅटची कट लागलाय की नाही ते चेक करायचं आहे थर्ड अंपायरनी. थर्ड पंच व्यस्त आणि नॉट आउट असणार आहे. अंतिम निर्णय तिसरे जे पंच आहेत त्यांचा अंतिम निर्णय असणार आहे नॉट आउट. आणि पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. आपण यूट्यूब लाईव्ह ठेवलेले आपण चेक करू सांगितलेलं आहे थर्ड पंचांनी. तो डिसिजन मान्य करावा लागेल. ना ना डॉट चेंडू असणार आहे. बॅट खाली आपटले म्हणून सांगितलं थर्ड पंचांनी. तुम्हाला बॅटीला लागलं असं नाही सांगितलं की बॅट लागून खाली पडलं असं. ना निर्धाव चेंडू आहे. बॅटची कड लागली नाहीये. तुमची बॅट जमिनीला आदळली आहे आणि पायाला लागून तो चेंडू बाहेर गेलाय. निर्धाव असा चेंडू असणार आहे.
शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या असणार आहे 12. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. गोलंदाज पार्थ, फलंदाजी मार्कवर पाहिलं तर साहिल, नॉन स्ट्राईकला असेल ते सूरज. 5वा चेंडू. चांगला चेंडू तिकडे मात्र गचाळ यष्टीरक्षण धावचीची तरी मात्र संधी आहे. त्यानंतर चांगलाच कमबॅक केला आणि फलंदाज मात्र धावचीत होतोय. जास्तच घाई सूरज उपाध्याय. पाहिलं तर एका साईडने ट्रेन सुटली होती आणि फलंदाज बाद दुसरा एक गडी बाद होतोय तो धावचीच्या स्वरूपात. फलंदाज साहिल तंबूत परततोय. तिसरा झटका बसतोय वी यंग पॅकर माझगाव संघाला. तो फलंदाज साहिल. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. या 2 संघांमध्ये हा पहिला सामना खेळवला जातो. पहिला सामना खेळवला जाईल तर तो 5 षटकांचा असणार. आता मात्र पंच जितेश धवणे यांनी हा वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. एक अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धावा जाऊन पोहोचत आहेत ते 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पार्थ. शेवटचा चेंडू. आता मात्र फलंदाज होत आहे बॉक्स आउटच्या रूपात. फलंदाज बाद होत आहे सूरज उपाध्याय. 14 झटका बसतोय. ज्या ज्या खेळाडूचा फोन होता राजन प्रजापती, त्याला विनंती करेल की जे पंच आहेत संकेत ते आलेले आहेत तर आपला फोन घेऊन जायचा आहे आणि दक्षता घ्यायचं आहे. राजन प्रजापती कुठेही असेल त्यांना विनंती असेल. नवीन गोलंदाज घनश्याम एक मोठं नाव बॉक्स क्रिकेटमधील. पाहूया शेवटच्या चेंडूवर पाहिलं तर फलंदाज सूरज उपाध्याय बाद झाला होता. मैदानाच्या बाहेर बॉक्स आउट झाला होता तो खेळाडू. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला ती व्ही यंग पॅकर्स माझगाव संघाची 13 धावा आणि 4 गडी बाद. आता वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरे षटक हातात येतो गोलंदाज घनश्याम. त्याला सामोरे तोंड देईल एक डावखोऱ्या हाताचा फलंदाज दीपक. तसंच सूरज याची जागा भरून करण्यासाठी मैदानात आपण पाहतोय दाखल झालेला फलंदाज विघ्नेश. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत आहे. वारंवार आपण पाहू शकतो दोन्ही बलाढ्य संघ. एका बाजूला फलंदाजी जो संघ करतोय तो आपण पाहू शकतो व्ही यंग पॅकर माझगाव, तर दुसऱ्या बाजूला डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर हा संघ. पहिला सामना या 2 संघांचा
5 षटकांचे सामने असतील. तिसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडनं मारा करतोय. डावकुऱ्या तसा गोलंदाज आणि रिव्हर्स स्वीप केला होता, पण त्याला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सॅम्युएल यांच्याकडनं आणि चेंडू जातोय निर्धाव. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आणि डावखुऱ्या त्याचा फलंदाज. लेफ्ट ऑलवेज राईट क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. दुसरा चेंडू पुन्हा एकदा घनश्याम टू दीपक. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही. ज्या पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता दीपक, परंतु सलग 2 चेंडू निर्धाव. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगलंच फलंदाज कशा रीतीने खेळतोय ते ओळखून गोलंदाजी करतोय आणि हा निर्धाव चेंडू, सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत. तिसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडूचा मारा. घनश्याम दीपकच्या दिशेने कूच करताना चांगला चेंडू कव्हरच्या दिशेला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा जमिनीच्या साह्याने सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने भर धाव सलग जाऊन पोहोचते. ती 17 धावा आणि 4 गडी बाद. तिसरा चेंडूवर मात्र चांगलाच कट केला. त्या चेंडूचा समाचार केला, पाहिला शॉर्ट पिचचा थोडासा चेंडू होता आणि त्याला कट केला 4 धावांकरता. दीपक यांनी आपलं खातं उघडलं त्या 4 धावेंनी. चौथा चेंडू घनश्याम पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटीने धावा येताना आडवी बॅट करण्याचा प्रयत्न केला आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले ती 18 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या तिसऱ्या षटकातील. आपण पाहतो श्री गणेश मित्रमंडळ आयोजित अंडरआर्म सी सर्कल क्रिकेटची स्पर्धा श्री गणेश चषक 2026 पर्व 6. चांगलंच आयोजन. सर्वच खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 5वा चेंडू प्रथमच स्ट्राईकवर येतो विघ्नेश आणि पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि सक्सेसफुली झाला. केवळ 1 धावांवर आपलं खातं उघडलं ते विघ्नेश यांनी. धावसंख्या धाव फलकावर पुढे सरकली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल या तिसऱ्या षटकातील. विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12 धाव फलकावर. त्यानंतर मात्र पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 धावा कमावल्या. तर शेवटचा चेंडू घनश्याम टू दीपक. दोन्ही डावखुऱ्या हाताचे खेळाडू एका साईडला फलंदाज, दुसऱ्या साईडला गोलंदाज. शेवटचा चेंडू. आता मात्र गोलंदाजचा विजय होता, परंतु यष्टीरक्षकाकडनं गचाळ असं यष्टीरक्षण पाहायला मिळते. बाय 1 धाव. षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20 धावा आणि 4 गडी. चोरटी धावून काढली. धाव फलक पुढे सरसवला 1 धावांनी. 21 धावा.
आता मात्र बॅटची कड आणि आता मात्र झेल टिपण्यात यशस्वी झालाय तो यष्टीरक्षक फलंदाज होत. तिसरा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, हुकले चुकले. चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही, बाकीचं चोख काम बजावतोय तो यष्ट्यांच्या मागे घनश्याम. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या धावफलकावर 21, 5 गड्यांच्या मोबदल्यात. चौथा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज होतोय बाद, घाई झाली होती फलंदाजाला आणि धावचीत झाला आहे तो. पंचने वाईट घोषित केला आणि एक बाईच्या स्वरूपात 1+1 अशा 2 धावा. धावसंख्येत 2नी फरक भर होते. धावफलकावर जाऊन पोहोचते ती 23 धावा आणि 6 गडी बाद. सलग 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झाले होते. पहिला एक विघ्नेश कॉट आउट झाला, त्यानंतर मात्र धावचित केला होता ते शुभम यांनी. पुढे सरसावला फलंदाज, चांगलाच लॉंग ऑफच्या दिशेला घेऊन काढला. तेवढीच चांगलीच क्षेत्ररक्षण आहे, तेवढी चांगला फेक. त्यांनी जो डिसिजन दिला होता ऑनफिल्ड आता मात्र चांगला चेंडू आणि थ्रो. धावचीतची संधी आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होत आहे. सलग 2 फलंदाज धावचीत, माफ करा, हॅट्रिक झालेली आहे धावचीतची. आणि
सहभाग होता. शेवटचे 6 चेंडू असतील या पहिल्या इनिंगमधील. गोलंदाज करण शेवटचे 6 चेंडू कशा रीतीने हाताळतोय पाहूया. शेवटची जोडी मैदानात. तर आपल्या विभागातील नगरसेवक मिलिंद वैद्य साहेब यांचं आगमन झालं आहे. तर मी श्री गणेश मित्रमंडळाकडनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि खरोखरच विजय कसा मिळवायचा असतो हे मिलिंद सरांकडनं आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि माहीम विभागात आत्ता जी झालं नगरसेवक निवडणूक त्यामध्ये विजयी उमेदवार होते ते मिलिंद वैद्य साहेब, त्यांचं इकडे आगमन झालं आहे. त्याच दरम्यान सामन्याकडे सूर्य कसा फटका होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू झालेले, शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. धावसंख्या असेल धावफलकावर 24 धावा आणि 7 गडी बाद. शेवटची जोडी मैदानात पाहू शकतो. तिसरा चेंडू, चांगला चेंडू हलक्या हाताने हा चेंडू टाकला. आणि शेवटचे 4 गड्यांचा जर विचार केला तर 4 फलंदाज धावचीत झाले. डिंगडॉंग जॉर्जी 11 यामध्ये डिंगडॉंग जॉर्जी 11 संघाने विजय मिळवला होता. तर यापुढचा सामना डिंगडॉंग जॉर्जी 11 यांचा खेळवला जाईल. त्यांच्या कर्णधारांना विनंती असेल की हा सामना संपल्यावर लागीच नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. तर आपण कुठेही जाऊ नका. आपले प्रमुख पाहुणे इकडे उपस्थित आलेले आहेत. तर त्यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक मिलिंद वैद्य साहेब यांचं इकडे आगमन झालं आहे. खरोखरच माहीम विभागात कुठेही स्पर्धा असू दे तर सर नेहमीच त्यांचं सहकार्य आपल्याला लाभतं. माहीम विभागातील खेळाडूंना, प्रेक्षकांना म्हणा, जेव्हाही कुठल्याही कुठलीही साथ पाहिजे असेल तर नेहमीच मदतीला उभा राहतात. ते म्हणजे आपले मिलिंद साहेब. चला, त्याच दरम्यान सलामीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर दाखल. नाही ना, सुभाष शुभम लोखंडे एका साईडला, दुसऱ्या बाजूला करण सोडा आणि गोलंदाज सुभाष तसंच गोलंदाज सुभाष. करण आणि शुभम एक महत्वाची जोडी या संघाची. खूपच गाजलेले हे दोन्ही फलंदाज. पाहूया, 30 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान ठेवलं आहे. एक छोटं टार्गेट, परंतु 25 धावा डिफेंड करू शकतो का हा संघ. आणि पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु
एक धाव खातं उघडलंय संघाचं. लेग बायच्या स्वरूपात एक धावा. 29 चेंडूंचा खेळ उरला असेल आणि 29 चेंडू नंतर तुम्हाला 24 धावा करायचे असतील. स्ट्राईकला आता मात्र येतोय तो करण सोडा. चांगलीच गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. 2 षटक हाताळलं होतं. त्या 2 षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी केली. पाहूया फलंदाजीमध्ये, माफ करा, केवळ करण आहे हा. आणि एक धाव डिक्लेअर झोन. दोन चेंडू आणि 2 धावा. एक अष्टपैलू अशी कामगिरी करताना पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडलंय ते करण यांनी. तिसरा चेंडू सुभाष पुढे सरसावला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी होती परंतु तो चेंडू काही कलेक्ट करू शकला नाही यष्टीरक्षक. आणि एक धाव मात्र मिळतोय. जिकडे धावचीत झाला असता फलंदाज तिकडे मात्र एक धाव मिळते. एक मोठा गडी गमावू शकला असता तो डेव्हिल 11, परंतु सुरक्षित आपल्या तंबूत 3 चेंडू आणि 3 धावा. एक छोटं आव्हान आहे 25 धावांचं. 30 चेंडू मागे 25 धावांची आव्हान होतं. आता उर्वरित 27 चेंडू बाकी असतील आणि धावा करायचे असतील त्या 22. चौथा चेंडू फलंदाज होत आहे बॉक्स आउटच्या स्वरूपात. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य साहेब इकडे उपस्थिती झाली आहे त्यांची श्री गणेश चषक 2026 मध्ये. खरोखरच कुठेही माहिती विभागात बघा तुम्ही, कोणतीही स्पर्धा असेल, सरांना एक कॉल केला किंवा त्यांना जाऊन सांगितलं की सर आमच्याकडे स्पर्धा आहे, आम्हाला थोडंसं योगदान हवं आहे, तर नेहमीच ते त्यांचा मोलाचा वेळ काढून उपस्थिती देतात. आणि कोणत्याही गोष्टीत आपल्याला कोणतीही मदत असेल तर ती नक्कीच सर सहकार्य करतात. असं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहू शकतो आपल्या मंचावर. त्याच दरम्यान फलंदाज येतो आहे मैदानात शिवम्याची जागा भरून काढण्यासाठी घनश्याम. चांगलीच गोलंदाजी केली होती घनश्याम यांनी सुद्धा. पाहूया फलंदाजीमध्ये कशा रीतीने योगदान करतोय. आता मात्र थोडासा पुढे सरसावला आणि हलक्या हाताने चेंडू काढला होता. गॅप रिकाम्या जागा भरा. रिकामी जागा होती, मोकळी जागा होती. त्या मोकळ्या जागेमध्ये हा चेंडू टाकला आणि 4 धावा मिळवल्या त्या आपल्या संघासाठी. चांगलाच फटका. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. शेवटच्या चेंडूवर फ्लिक केला लेग साईडच्या दिशेला. जोपर्यंत विघ्नेश हा चेंडू फील्ड करेल त्यानंतर मात्र गच्चाळ असा विजयासाठी. षटक संपलेलं आहे. षटक संपलाय. जर धावा होत्या 25, खूप कमी धावा असताना सुद्धा तुम्ही फलंदाजी संघाला जर योगदान दिलं तर निश्चितच तुमचा विजय माफ करा, समोरच्या संघाचा विजय निश्चितच होईल. आता केवळ 24 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. नकुल हा गोलंदाज, मला वाटतं शेवटचा फलंदाज जो आला होता फलंदाजी करण्यासाठी तोच तो हा गोलंदाज नकुल. पाहिलं होतं चौथ्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं या चेंडूने क्षेत्ररक्षकाने, परंतु यष्टीरक्षकाची काही साथ मिळाली नाही. 24 चेंडू आणि 13 धावांची गरज. जवळजवळ 3च्या सरासरीने जरी खेळला तरी डेव्हिल 11 संघ हा सामना विजय मिळवू शकतो. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ. नकुल पहिला चेंडू घेऊन घनश्यामच्या दिशेने. चांगला चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढला. सन्मान दिला त्या चेंडूला आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सोरटी धाव या दोन खेळाडूंची खेळपट्टीच्या मध्ये पाहू शकतो करण आणि घनश्याम.
धावसंख्या धावफलकावर पुढे सरसावली ती 13 या धावसंख्येवर 1 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू, चांगला चेंडू हलक्या हाताने कट केला आणि चेंडू जातोय एक डिक्लेअर झोन मध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला. आता मात्र 22 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 22 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत, धावा खूप कमी आहेत. पाहूया गोलंदाजी संघ आपला एफर्ट टाकतो आहे का. आणि मागणं हा त्रिफळा चित उडवला, वाईट घेण्याचा प्रयत्न केला होता करण सोडा यांनी, परंतु सुंदर असा चेंडू टप्पा पडून आत आला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. चेंडू होता ब्युटिफुल, त्यांनी केल्या फलंदाजाच्या दांड्या गुल आणि फलंदाज होतोय तो बाद. करण सोडा एक मोठा पुढचा चेंडू, एक अवांतर असा चेंडू धावफलक जाऊन पोहोचलाय ती 15 या धावसंख्येवर. 10 धावा करायच्या असतील, शेवटच्या 10 धावा करायच्या असतील. एक लेगबाईच्या स्वरूपात एक धाव, हळूहळू धावफलक पुढे सरसावत आहे 16 या धावसंख्येवर आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही सलामीचे फलंदाज जर विचार केला तर करण आणि शुभम लोखंडे तंबूत परतले आहेत. सलामीची जोडी मैदानातून परत तंबूत. आता शेवटच्या 9 धावा करायच्या असतील, चेंडू बाकी असतील ते 20, चेंडू बाकी असतील 20, धावा करायच्या असतील ते 9. फलंदाज आहे तो स्ट्राईकला घनश्याम, डावकुऱ्या त्याचा फलंदाज. आता मात्र पुढे सरसावला होता आणि वाईट चेंडू होता, थोडासा बाहेर टाकला. पाहिलं होतं की फलंदाज पुढे सरसावला, चतुर्यतीने तो चेंडू थोडासा बाहेर टाकला, परंतु फलंदाज बाद झाला. एक अवांतर धाव मिळते आहे, बॉल काउंट होणार आहे आणि ज्या चेंडूवर एक गडी बाद असणार आणि एक धाव होणार आहे. धावसंख्येला ती 17, 8 धावांची गरज असणार आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि 8 धावा करायचे असतील. आता मात्र सॅम्युअल येतोय, अबू माफ करा. शेवटचा चेंडू, पहिला चेंडू फेस करत होता, परंतु गोलंदाजीने मात्र तो चेंडू अवांतर टाकला आणि एक अवांतर धाव. आणखीन एक योगदान देत आहेत ते गोलंदाजी संघ फलंदाजी संघाला. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आदळला अंगाला. षटकाची समाप्ती आहे. माफ करा, एक सेकंड, ओव्हर झाली आहे, बरोबर आहे. अठरा चेंडू 7 धावांची गरज आहे. सूरज उपाध्याय गोलंदाजीसाठी स्वतः. पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय. हलका हाताने खेळला चेंडू आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावांवर भर दिली जाते, चांगलीच बाब जर विचार केला तर. डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर संघाकडनं. आता मात्र एक छपा धाव काढण्याच्या नादात फलंदाज धावचित होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण विघ्नेश यांचं आणि तेवढाच चांगलं फेकी सुद्धा पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पुढे सरसावला होता, पुढे खेळण्याचं बंधन केलं होतं. पाच गडी बाद झाल्यात, माफ करा. 3 चेंडू. आता उर्वरित 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडूंमध्ये 6 धावा करायच्या आहेत. जर गोलंदाजी संघाला हा सामना विजय मिळवायचा असेल तर निश्चितच फलंदाजी संघाला आपण ऑल आऊट केला पाहिजे. जर ऑल आऊट झाला, ऑल आऊट करणं इझी पडणार आहे. 4 गडी अजून मिळवायचे असतील जर विजय मिळवायचा असेल तर DY यंग पॅकर्स माझगाव संघाला जर विजय मिळवायचा असेल तर आणखीन 4 गडी मिळवणे गरजेचं असेल तर डेव्हिल 11 संघाच्या बाजूने विचार केला तर 15 चेंडू मागे 6 धावा करायच्या असणार आहेत. आता मात्र थोडासा ऑफ यष्टींच्या बाहेर पंच जितेश धवणे यांनी हा वाईट घोषित केला. धावफलक पुढे सरसावली. 20 या धावसंख्येवर केवळ 5 धावांची गरज असणार आहे. चांगला फटका आणि चेंडू जातोय. 1 धाव डिक्लेअर झोन. तो पडदा आपण पाहतोय, पडद्यावर लावलाय. सी सर्कलचा जो पडदा त्याच्यावरनं गेला, जर पडद्याला जर टच झाला असता तर 4 धावा मिळाल्या असता, परंतु केवळ 1 धाव. आता 4 धावा करायच्या असतील, चेंडू बाकी असतील 13 आणि धावा करायच्या असतील ते 4. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू बाकी आहे सर. चांगला फटका आणि विजय फटका पाहायला मिळतोय. तो अभि यांच्या फळीतून, सॅम्युअल यांच्या फळीतून. धावसंख्येत 4 नि भर आणि धावसंख्या होते ती 25 धावा. विजयी होतोय तो म्हणजे डेव्हिल 11 संघ. जॉर्जी